मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवेची विश्रांती. गुरुराया पाहतोय खुर्ची यंदा मिळते का नाही विचार चालला दोघांचा, पण काळजी करू नका. गुरुकृपा झाली तर खुर्ची निश्चितपणे मिळेल. मला सांगायचं इतकंच, नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग जगतमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय. कोण तुकोबराय? ज्या वेळेस इथल्या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो. आज सर्वसामान्य माणसाकरता धन कोणतं आहे विचारलं तुम्हाला, तुमच्या करता धन कोणतं तुम्ही सांगाल. आमच्या करता धन आमचा बंगला आहे, आमची गाडी, आमची पोरं आहेत, आमचा 10 एकरचा 7 बरा आहे. सर्वसामान्य माणसाकरता धन असतं, सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला. अरे पण ज्या माणसाकरता धन फक्त परमार्थ होतं, आम्हा खरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने शस्त्र करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे शब्दे हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. ज्या संताने उभ्या आयुष्यामध्ये शब्दांच्या गौरवांची पूजा केली, शब्दाला अस्त्र मानलं, शब्दाला शस्त्र मानलं, शब्दाला देव मानलं, ते जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? जेव्हा जेव्हा या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो त्या वेळेस 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबरायांची अभंगता इथल्या समाजकंटकांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली. पण 350 वर्षापूर्वी सुद्धा तुकोबरायांची अभंगता इथल्या इंद्रायणीच्या डोहावरती तरंगलीच. पण 350 वर्षानंतर सुद्धा ज्यांची अभंगता इथल्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, टाळकऱ्याच्या, माळकऱ्याच्या, नव्हे वारकऱ्याच्या जिभेवर रेंगाळत आहे, ते जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय. कोण तुकोबराय? असा ज्या वेळेस इथल्या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो. जो जन्माला आला तो एक दिवस जाणारच. ज्ञानोबराय म्हणतात, जे जन्म येई ते लया जाई, नाचले ते घेई पुन्हा जन्म. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, उदयास तेही स्वभावेची. उदयाला आलेला असताना जाणार, पण तरी सुद्धा अरे ज्यांचं नाव घेतल्यानंतर साक्षात रेड्यावरती बसून येणारा काळ सुद्धा थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ते जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? जेव्हा जेव्हा या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो आणि या व्यवस्थेमध्ये अरे वेदांचं पठण करावं तर उच्च वर्णीयांनी, वेदांचं पठण करावं तर ब्राह्मणांनी, पण वेदांचा अर्थ आम्हासीच ठावं असं इथल्या व्यवस्थेला ठणकावून सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? असा केव्हा जेव्हा प्रश्न या व्यवस्थेला पडेल, अरे बापाचं लेकीवरती प्रेम किती असतं. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा संगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावतो. या जगाच्या पाठीवरती मायबाप हो जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला मातीत जन्माला यावं लागतं आणि मातीतच जावं लागतं. पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे जो मातीत जन्माला आला पण सदेह वैकुंठाला गेला. आणि सदेह वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा जेव्हा भागीरथी नावाच्या लेकीनं हाक मारली, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, तेव्हा आपल्या लेकी करता एक बाप पुन्हा सदैव वैकुंठातून इथं आला आणि भागीरथीला कडाडून मिठी मारली. ते जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? ज्यांचे टाळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचे, ज्यांच्या हातातला चिपळा सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचा. अरे देहू पासून भंडाऱ्यापर्यंत ज्यांची पावलं इथल्या मातीमध्ये उमटायची, पण उमटलेल्या पावलांना कोणी जर कान लावला ना तर त्या उमटलेल्या पावलातून सुद्धा आवाज यायचा विठ्ठल विठ्ठल. ते जगद्गुरु तुकोबराय. अरे ज्ञानोबरायांनी स्वतःला या मातीत गाडून घेतलं आणि या संत साहित्याचा मंदिराचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार. एकनाथ जनार्दन खांब दिलासे भागवत. अरे संत साहित्याचं मंदिर उभा राहिलं, पण या संत साहित्याच्या मंदिराचा कळस कोण बनणार असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला निर्माण झाला. त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 16व्या शतकामध्ये भक्ती आणि शक्ती एकत्रित जन्माला घालणारा तुका झाला असे कळस.
भजन करा सावकाश, हे व्यवस्थेला ठणकावून सांगणारा एक जगातील बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि याच तुकोबरायांच्या अभंगातील असणारा 4 चरणांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचं चरित्र वर्णन करणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. विठ्ठल विठाला 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 विठाला. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. अभंग 4 चरणांचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि अभंगाच्या 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी साक्षात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांना नमन केलेले. ते म्हणतात, नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. या दत्तात्रयासारखा महाराजा या जगाच्या पाठीवरती झाला नाही, म्हणून त्याला मी नमन करतोय. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. अरे जेव्हा जेव्हा या जीवाला कुठंतरी विश्रांती घ्यावीशी वाटेल ना, तेव्हा तुझ्या या ज्ञानाच्या मूर्ती समोर या माझ्या देहाची मूर्ती विलीन होईल. देहा माझा तुझ्या चरणापाशी समाधी घे. अवधूत या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आणि तुझ्या या ज्ञानाच्या मूर्ती समोर माझ्या जीवीची विश्रांती घ्यावीशी मला वाटते. माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे कोडे. अरे माझ्या जीवनाचं जे साकडे आणि या साकड्यामध्ये अडकलेलं जे कोडे, जे अडकलेले प्रश्न आहेत, यांचं कोडं कोणीही निवारण करू शकत नाही. सर्वसामान्य माणसाला पडलेल्या कोड्याचं उत्तर एखादा ज्ञानी देऊ शकतो, पण ज्ञानाला पडलेल्या कोड्याचं उत्तर मायबाप हो सर्वसामान्य माणूस देऊ शकत नाही. ज्ञानी माणसाला पडलेल्या कोड्याचं उत्तर अज्ञानी माणूस देऊ शकत नाही. ते उत्तर फक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देऊ शकतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं कोडं फक्त देवा, त्याचं निवारण तूच करू शकतो. आज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुद्धा अनेक कोडी पडलेत. या कोड्यांचं निवारण कोण करू शकतं? तर ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असणारी ही मूर्ती करू शकते. अनुसयेच्या सुता तुका म्हणे पाव आता. हा अनुसयेचा पुत्र आहे. सुता म्हणजे हा पुत्र आहे. आणि हा आता आपल्याला पावणार आहे. कारण का पावणार आहे? ज्यांनी ज्यांनी सकाळपासून निष्ठेनं देवाची सेवा केली, आल्या आल्या ज्यांनी ज्यांनी सुंदर भजन केलंय, मनन केलंय, चिंतन केलंय, आणि ज्यांनी भजन नाही केलं, मनन नाही केलं, नाही चिंतन नाही केलं, पण भजनी मंडळाला चहा तरी पोचवलाय, त्यांची सुद्धा मनातली इच्छा श्री गुरुदेव दत्त पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा अनुसयेचा सुता आहे आणि तो पावणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझ्या अनुसयेच्या सुता तुका म्हणे पाव आता. तू माझा आहेस आणि माझ्या अनुसयेचा सुता आहे, माझ्या अनुसयेचा पोरगा आहेस आणि तू आम्हाला पावणार आहे महाराज. आणि निश्चितपणे आज सुंदर असा पर्वकाळ आहे, सुंदर असा परिसर, सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आहे. अभंगाच्या 4ही चरणांना प्रामाणिकपणे त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. खरं तर सातारा म्हटलं की शूरवीरांचा जिल्हा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी पुणे जिल्ह्यातील जरी शिवनेरी असलं तरी सुद्धा छत्रपती शिवरायांची कर्मभूमी ही राजधानी सातारा आहे. आणि या सातारा जिल्ह्याच्या मातीचा इतिहास फार थोर आहे मायबाप, फार थोर आहे. क्रांतिकारकांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झाली पवित्र अशी भूमी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले आंबेडकर, राजे यशवंतराव होळकर, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, या महान पुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पवित्र अशी भूमी. आणि या पवित्र अशा भूमीमध्ये सातारा जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं खटाव तालुका, या खटाव तालुक्यातील असणारं
राजासारख्या माणसांचं असणारं हे राजापूर गाव. आणि या राजापूर गावामध्ये अरे माणसांची गर्दी किती, यापेक्षा दत्तनगरवरची असणारी ही दर्दी माणसं आणि सुंदर असं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचं बांधलेलं हे भव्य दिव्य गेल्या 11 वर्षांच्या अखंड हरिनामाचं तप घेऊन बांधलं हा भव्य दिव्य असं मंदिर, भव्य दिव्य असं नियोजन, आयोजन, संयोजन. आणि या ठिकाणी आज एक दिवशी होत असणारा हा कीर्तन महोत्सव सोहळा. आजचा दिवस तसा पाहिला तर गुरुवारचा दिवस आहे. आणि गुरुवारच्या दिवशी साक्षात अण्णा श्रीपाद वल्लभ दिगंबराची हा पर्वणी काळ येणं ही सगळ्यात मोठी पुण्याची गोष्ट आहे. असा पर्वणी काळ मायबाप येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. आणि अशा पर्वणी काळाचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. हे सुद्धा तुमचं आमचं मोठं भाग्य आहे. कारण वार गुरुवार आहे. प्रत्येकच वेळ गुरुवार येईल असं आहे का? अजिबात नाही. कितीतरी वर्षातून हा वार येत असतो. आणि हा पर्वणी काळ आज साजरा करण्याकरता तुम्ही आम्ही आहोत. खरं तर मित्रमंडळाचं नाव सुद्धा दत्तनगरच्या गणवट साहेब फार सुंदर ठेवलेलं आहे. सहकार मित्रमंडळ दत्तनगर राजापूर, दत्त जयंती 11वी. पुढच्या वर्षी एक तप या जयंती महोत्सवाचं पूर्ण होत आहे. 12 वर्षांनी एक छोटंसं तप पूर्ण होत असतं. आणि 12 वर्षांचं हे तप पूर्ण करण्याकरता इथल्या माणसांनी स्वतःला गाडून घेतलं. स्वतःचा उद्योग असेल, धंदा असेल, व्यवसाय असेल, हे सगळं काही सोडून ही मंडळी दत्त जयंतीचा सोहळा करण्याकरता एकत्रित येत असते. तसं पाहता हा भाग पाहिला तर थोडासा दुष्काळी भाग आहे. पण पोट भरण्याकरता इतरत्र अनेक ठिकाणी गेलं, कोणी मुंबईला आहे, कोणी पुण्याला आहे. पण दत्त जयंतीचा सोहळा म्हटलं की आपल्या रजा टाकून, सुट्ट्या टाकून ही माणसं इथं येतात. आनंदानं एकोप्यानं सोहळा साजरा करतात. सहकार मित्रमंडळ दत्तनगर राजापूर, दत्त जयंती 11वी. परंतु हा सोहळा साजरा होतोय. दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ पाहिला तर मी पुढे गेल्यानंतर अर्थ सांगणारच आहे. पण त्यातला त्रय म्हटलं की त्रिमूर्ती अशी होती आणि 3 जणांचा उल्लेख होतो. पण दत्तात्रेय या शब्दातला त्रय मायबाप हो 1 वर्षात या ठिकाणचा निघून गेला. दत्तात्रेय या शब्दातला त्रय म्हणजे 3 लोक दत्तभक्त एकाच वर्षामध्ये 365 दिवसामध्ये यांना देवाज्ञा झाली, स्वर्गवासी झाली. त्यापैकी श्रीमती कैलासवासी यमुना पांडुरंग घनवट, श्रीमती जनाबाई गणपत घनवट, सौ सुलोचना किसन घनवट या त्रिमूर्तींना आज दत्तात्रेयाचा जन्मोत्सव सोहळा आहे. 365 दिवसानंतरचा पर्वणी काळ आहे. आणि 365 दिवसानंतरचा पर्वणी काळ असताना सुद्धा दत्तात्रेय या शब्दातला त्रय मात्र मायबाप इथं उपस्थित नाहीये. पण तो त्रय सुद्धा आनंदाने उड्या मारत असेल. अरे येवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अरे आम्ही जे दत्तात्रेयाच्या मंदिराचं रोप लावलं त्याचा आता 12 वर्षांचं एक तप पूर्ण होण्याकडे वेलू चाललेला आहे. निश्चितपणे यमुना आजीला, जनाबाई आजीला, सुलोचना आजीला स्वर्गात सुद्धा आनंद वाटत असेल. आणि आज कोण म्हणतं त्या आपल्यात नाहीत? अरे इथं त्या बसल्यात, फक्त तुम्हाला पाहता येत आहे. इथं बसलेलात त्या, त्यांची आत्माशक्ती इथं घुटमळते. कीर्तन पाहण्याकरता ती उपस्थित आहे. जना आजी, यमुना आजी, सुलोचना आजी, त्यांना समस्त दत्तभक्तांच्या वतीनं मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. दुःखद घटना असताना देखील आपण ज्ञानाचा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला. भजनी मंडळामध्ये सुंदरता आल्यानंतर विशेष म्हणजे गणवट साहेब भजनी मंडळाचं सुद्धा नाव आहे त्रिवेणी संगम भजनी मंडळ बुध राजापूर पंचक्रोशी. आणि महाराज आपल्याला नाव सुचलं त्रिवेणी. दत्तात्रय या शब्दातला अर्थ सांगितला त्रय, ते बी 3च. आणि तुम्ही त्रिवेणी म्हणजे त्याचा अर्थ होतो 3 गोष्टींचा संगम. म्हणजे दत्तात्रयाच्या नावामध्ये सुद्धा 3 व्यक्ती, तुमच्या भजनी मंडळाच्या नावामध्ये सुद्धा त्रिमूर्ती आहे. आणि या ठिकाणी आज ज्यांना देवाज्ञा झाली त्या सुद्धा त्रिमूर्ती आहेत. असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी जुळाला. भजनी मंडळाकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण आज भजनी मंडळ मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. महाराज फार रस्सीखेच चालू आहे. आजचा पर्वणी काळ आहे.
हरिभक्त परायण राजू महाराजी पवार, हरिभक्त परायण राजू महाराज जाधव, तावरे महाराज, त्यानंतर प्रकाश महाराज, तुकाराम महाराज घनवट महाराज, तुकाराम घनवट महाराज, मुरलीधर शिंदे महाराज, सुनीताताई शिंदे महाराज, शंकर गोरपडे महाराज आणि महाप्रसादाचे अन्नदाते दत्तात्रय महादेव जाधव, या सर्वांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि विशेष टाळी सुनीताताई शिंदे महाराजांसाठी झाली पाहिजे. विशेष टाळी मोठ्यानं वाजवा. टाळी वाजवाय काय भांडवल लागत नाही, पैसा लागत नाही, काय लागत नाही. टाळी वाजवण्याचं महत्त्व तुम्हाला प्रथमतः सांगतो. जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवा. सुनीताताई महाराजांसाठी टाळी वाजवा का म्हटलं तर ती स्त्री शक्ती, आदिशक्ती, एवढी पुरुषांची नावं वाचली. काही ठिकाणी अण्णा काय असतं, खुर्चीत बसतात आक्कासाहेब आणि कारभार करतात दाबासाहेब, असं असतं. पण निश्चितपणे या सर्व पुरुष मंडळीमध्ये सुनीताताई महाराजांनी सुंदर असं भजन केलं. पुरुषांची संख्या एका बाजूला जास्त आहे, पण एक स्त्री इथे येऊन भजन करते ही खूप मोठी गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. खरं तर आज सकाळी 10 ते 12 वाजता खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक गावामध्ये कीर्तनरूपी सेवा केली. तिथून लगेच निघालो आमची सपोर्ट सिस्टीम हरिभक्तपरायण महाराष्ट्राची गाण कोकिळा हरिभक्तपरायण विकासजी महाराज कोळेकर. सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम व्यवस्था आहे. साऊंड सिस्टीमचा अर्थ होतो साऊंड म्हणजे आवाज, सिस्टीम म्हणजे व्यवस्था, आणि ज्यांच्या आवाजाची व्यवस्था महाराष्ट्राला कळाली असा एक हिरा आज आमच्या सोबत आहे. आम्हाला याचा अभिमान आहे. खरं तर अण्णांचं आज येणं झालं असतं अण्णा, पण संतकृपा डेअरीमध्ये साऊंड सिस्टीम होती, तिकडं साऊंड सिस्टीम होती. सकाळी असा पर्व काळामध्ये प्रथमतःच आपली गरज लागली तरी सुद्धा अण्णांनी तळमळ या ठिकाणी आले. आपलं धन्यवाद. हिंगणगाव नगरीचे पांडुळे महाराज आपले धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद देतो. युवक मित्र बंडातात्या कडळकर यांचे पडशिष्य हरिभक्तपरायण दिगंबर महाराज गोरे. अवधूत चिंतनाचं नाव आहे दिगंबर आणि साक्षात वाजवाय दिगंबर, त्यामुळे नाद खुळा आहे. सुंदर असे हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे विनेकरी दादा, सुंदर अशी साऊंड सिस्टीम. आणि विशेष आभार मानावेत तर आळंदीमधून एक वारकरी कीर्तनकार, एक वारकरी मृदंगाचार्य आज शूटिंगसाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील ब्रँड चॅनल वैष्णव कीर्तनकार यांनाही धन्यता देतो. मायबाप त्यांना धन्यता याकरता दिली. अनेक तारखा आल्या, पण लोणंद पोलीस स्टेशनचे साहेब आमचे अभिजित गणवट साहेब यांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले. खरं तर गणवट साहेब तुमचीसुद्धा विनंती आम्ही मान्य केली. रणजित गणवट साहेबांचा आणि अभिजित गणवट साहेबांनी फार फॉलोअप घेतला. महाराज तुम्हाला आलंच पाहिजे म्हटलं. 4 ते 6 तुमच्या कीर्तन करायचं आणि परत पारवडी बारामतीला जाऊन कीर्तनला 7 वाजता पोचायचं. महाराज कसं पोचायचं ते म्हटलं काय नाही, ती कुठची तारीख रद्द करा, आम्हाला काय माहीत नाही, तुम्हाला आम्ही 1 वर्षापासून सांगतोय महाराज कीर्तन करायला लागेल. काय गणवट साहेब आणि गणवट साहेबांच्या प्रेमाखातर निश्चितपणे मला या ठिकाणी यावं लागलं. कारण गणवट साहेब जरी साहेब असले, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या विनाशासाठी पोलीस प्रशासन काम करतं. मी निश्चितपणे हे का सांगतोय, आपल्या मातीतलं लेकरू आहे, पण आपल्या मातीतलं लेकरू अरे सातारा जिल्ह्याच्या या आमच्या भागामध्ये येऊन अतिशय सुंदररित्या काम करते, त्याचं कौतुक केलंच पाहिजे. बायबाप विठ्ठल विठ्ठल. नाहीतर पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, कुठलंही प्रशासन असेल, आपल्याला सगळं आठवतं टेबला खालनं. पण मी गणवट साहेबांनी मला, कारण मी तुम्हाला एवढं का सांगतोय, मी एका गावचा प्रथम नागरिक आहे, सरपंच आहे, आणि सरपंच या नात्यानं पोलिटिशियनची सारखी मदत लागते. त्यामुळे गणवट साहेबांनी वेळोवेळी सहकार्य केलं, त्यांना धन्यता देतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. सांगायचा उद्देश इतकाच आहे, नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. अरे गुरुरायाला तुम्हा आम्हाला नमन करताच आलं पाहिजे. जसं गणरायाला नमन केल्याशिवाय तुमच्या आमच्या आयुष्याचा उद्धार होत नाही, तुमच्या आमच्या आयुष्याची सुरुवात होत नाही, तसं तुमच्या आमच्या आयुष्यात तुम्हाला तुमचं आमचं आयुष्य जिंकायचं असेल ना, तर गुरुरायाला नमन करावंच लागतं. विठाला 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 विठाला. कारण राजा
हा आता राजाच्या पोटी जन्माला येणार नाही, तर राजा मतदारांच्या पेटीतून जन्माला येतो. राजा हा आता राजाच्या पोटी जन्माला येत नाही, राजा मतदारांच्या पेटीतून जन्माला येतो. मग का सुचलं असेल तुकोबरायांना, अण्णा नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. आता दत्तात्रय महाराज काय, त्यांना महाराजा असा अर्थ जोडलेला आहे. खरं तर दत्तात्रय या शब्दाचा अर्थ पाहिला तर दत्त या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म. काय होतो अर्थ महिला मंडळ? आता तुम्हाला महिला मंडळ नाहीच म्हटलं पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणी झाला ना, 1500 रुपये देणाऱ्यांच्या लाडक्या बहिणी झाला, त्यामुळे तुम्हाला महिला मंडळ म्हणण्याऐवजी आता लाडक्या बहिणी म्हटलेलं आवडतं. मग का वाटलं असेल तुकोबरायांना गुरुरायाला नमन करावं? मला सांगा, 2 गोष्टींना नमन केल्याशिवाय तुमच्या आमच्या आयुष्याचा उद्धार होत नाही. एक पहिलं नमन, साक्षात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या चनाच्या नाथा. त्या साक्षात माझ्या गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय तुमच्या आमच्या कोणत्याही कार्याची सुरुवात होत नाही. म्हणून आम्ही कीर्तनकार मंडळी सुद्धा गणपतीला पहिलं नमन करतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पण तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लाडक्या बहिणींना सांगितलं. काय सांगितलं? नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. हे गुरुराया, तुम्हाला माझं नमन आहे. का नमन आहे? महाराजा दत्तात्रया, तुम्ही महान राजा आहात, तुम्ही दत्तात्रय आहात. मग दत्त या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म. दत्तात्रया या शब्दाची मराठी विभक्ती केली तर दत्त अधिक अत्रेय अशी मराठी विभक्ती होती. आता मराठी व्याकरण काय काना जमत असेल, काय काना जमत नसेल, तो भाग वेगळा आहे. आम्हाला बी कामापुरतं आम्ही जमावलंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पण मराठी व्याकरणामध्ये विभक्ती नावाचा प्रकार आहे. दत्त अधिक अत्रेय म्हणजे दत्तात्रय, अशी दत्तात्रय या शब्दाची मराठी विभक्ती होते. दत्त म्हणजे ब्रह्म आहे, अत्रेय म्हणजे अत्री ऋषी आहेत, आणि अत्री ऋषींचा पुत्र हा दत्त आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि अत्रेय या शब्दामध्ये फक्त अत्री ऋषी दडत नाहीत, तर अत्रेय या शब्दामध्ये अनुसया माता सुद्धा दडते, कारण तो त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे अनुसया मातेचा आणि अत्री ऋषीचा पुत्र हा दत्त आहे, आणि त्या दत्तात्रयाला स्वतःच्या माता पित्यांचं मागं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल मायबाप हो, या जगाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती अशी फक्त 2च दैवत आहेत, ज्या 2 दैवतांच्या चरणावरती तुम्हा आम्हाला नतमस्तक होता येतं. या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव 2 दैवत आहेत, ज्या 2 दैवतांच्या चरणावरती तुम्हा आम्हाला नतमस्तक होता येतं. पहिलं दैवत आहे 28 युग विटेवरती उभा राहणारा जगाचा मालक परमात्मा पांडुरंग, आणि दुसरं दैवत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अशी फक्त 2च दैवत आहेत, ज्या 2 दैवताच्या चरणावरती तुम्हा आम्हाला नतमस्तक होता येतं. ज्या 2 देवतांच्या पायावरती नतमस्तक होऊन तुमचं आम्हाला गारानं मांडता येतं. मग आपण कितीतरी देवांना गेलोय. कोणी बालाजीला गेला असेल, कोणी खंडोबाला गेला असेल, कोणी धुळोबाला गेला असेल, कोणी म्हसोबाला गेला असेल. पण अशा देवांकडे गेल्यानंतर त्यांच्या पायावरती डोकं ठेवता येतं का? लाडक्या बहिणींनो, आवाज गोड करा. लाडक्या बहिणी, येतं का? अजिबात नाही. फक्त आणि फक्त जगाच्या पाठीवरची 2 दैवत आहेत. एक विठोबा
आणि दुसरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. मग तुकोबरायांनी म्हणूनच तर प्रथमतः श्री गुरुदत्तांना नमन केलेले आहे. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. मग तुकोबराय गुरुराया म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांना नमन करतायत. गुरु आणि राया या शब्दाकडे ज्या ज्या वेळेस आम्ही पाहतो महाराज, राया कोणाला म्हटलं जातं आणि गुरु कोणाला म्हटलं जातं. गुरुचा महिमा, गुरुची ताकद तुम्ही मी पाहिलेली. ज्ञानोबरायने सुद्धा गुरुची ताकद सांगितलेली. ज्ञानोबराय म्हणतात, अरे जे आज मी आहे ते गुरुमुळे. ज्ञानदेव म्हणे तरिलो तरिलो आता उद्धारिलो गुरुकृपे. ज्ञानोबराय म्हणतात, अरे माझा उद्धार झाला. मी या ज्ञान सागरातून, या संसारूपी सागरातून तरुण उरलो. का उरलो? तर गुरुमुळे उरलो. मग ज्ञानोबरायांचे गुरु कोण कोण? आता लाडके म्हणजे म्हणते, आम्हाला माहित असतं महाराज, तर आम्ही तुम्हाला इथं उभं केलं असतं का? कोण ज्ञानोबरायांचे गुरु? तुमचे गुरु कोण? तुमचे गुरु कोण? आता बऱ्यापैकी सुनांचे गुरु, लेकींचे गुरु त्यांची आईच असते. आईच असते. कारण लेक जेव्हा माहेरून सासरला जाते तेव्हा लेकीचं सगळं काय व्यवस्थापन हे माहेरच्यांपेक्षा सासरची आईच करते. आणि ज्या ज्या आईंनी लेक सासरला गेल्यानंतर, कारण लडकी पराये का धन होत आहे, एकदा ते परायाचं धन झालं की आईनं लय डवळाडवळ करायची नसती बरं का. आयानो, आता माफ करा हो, तुम्हाला आयानो म्हटल्यावर कळणारच नाही, तुम्हाला मम्यानो म्हणायला लागेल. काय म्हणायला लागेल? ए दिदे, तुम्हाला खरं सांग, नेहमी खरे बोलावे, शाळे सुविचार आहे. मला सांग, घरी वडिलांच्या बायकोला तू काय म्हणते? तू तोच हसते ती, तोच काय म्हणते? घरी वडिलांच्या बायकोला काय म्हणते? मोठ्यानं सांग, आपला वेळ नाही. वडिलांना बायको आहे ना, काय म्हणते? ती म्हणते, आता कसं सांगायचं? काय म्हणते? मग तुझं जाऊ दे, ती मोठी इकडे दिदे. ऐ तू काय म्हणते? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा काय म्हणते? हा दिदी जोरदार टाळी वाजवा. टाळी जोरदार वाजली पाहिजे. तिनं खरं सांगितलं. ती म्हटली की मी मम्मी म्हणते, कारण खरं बोलली म्हणून टाळी वाजवा म्हटलं. पण कसं झालंय, मम्मीचा झाला मॉम, पप्पाचा झाला पॉप, आणि आमच्या आयुष्याचा झाला लॉलीपॉप. विठाला 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 विठाला. प्रथमतः अवधूत चिंतन श्री गुरुदेवांना नमन करताना, अरे आपल्या आयुष्यातला गुरु कोण असेल तर आपली माता आणि पिता आपल्या आयुष्यातला गुरु आहे. आणि आपल्या आयुष्यातला गुरु आपली माता पिता असेल तर आपल्या मातेला आपण मम्मी नाही म्हटलं पाहिजे, आई म्हटलं पाहिजे. पप्पांना पॉप नाही म्हटलं पाहिजे, डेड नाही म्हटलं पाहिजे. डेड या शब्दाचा अर्थ होतो मरण, मृत्यू. आपण बाबा म्हटलं पाहिजे. आणि मग तरच आपण गुरुरायाला नमन करू शकतो. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. अरे या गुरुरायाला नमन करायचंय, कारण हा गुरुराया महाराजा आहे. हा फक्त महाराजा नाही, तर तुझी अवधूत मूर्ती, माझ्या जीवीची विश्रांती. अरे आपल्या जीवनाची विश्रांतीचं ठिकाण जर कोणतं असेल तर ही दत्त गुरूंची अवधूत मूर्ती आहे. आणि या दत्त गुरूंच्या अवधूत मूर्तीच्या चरणाशी तुम्हा आम्हाला विश्रांती घेता आली पाहिजे. तुमची आमची विश्रांती कुठं असती? कुठं असती? सर्वांना माहित आहे कुठं असती. तर तुम्हा आम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर कधीतरी या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांच्या चरणापाशी विश्राम. माझी माता, दत्त माझा पिता. अरे दत्त माझी माता आणि दत्त माझा पिता. दत्त हाच आपला माता आहे, दत्त हाच आपला पिता आहे. आणि खरंय, माता आणि पिता हेच आपले पहिले गुरुवर्य असतात. म्हणून तुकोबरायांनी
दत्त आपला माता आहे, दत्त आपला पिता आहे, म्हणून तुकोबरायांनी प्रथमतः श्री गुरुदत्तांना नमन केले. अभंगाचं पहिलं चरण. नमन नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. नमन करा रे, पण कोणाला नमन करायचं? आज मायबाप बापापेक्षा नेत्याला नमन करणाऱ्या अवलादी जन्माला आल्या, ह्या दुःखाची गोष्ट आहे. निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. बापापेक्षा नेत्यालाच माणसाचा जास्त मानायला लागले. कारण बापाच्या कधीही कार्यकर्ता पाया पडतो असं मी जास्त काय पाहिलेलं नाही. पण नेता आला की नेत्याच्या मात्र कार्यकर्ता लगेच पाया पडतो. अरे नमन करायचं, नेत्याला नमन करतो, निश्चितपणे नेत्याला नमन केलंच पाहिजे, यात मात्र काही नाही. पण अरे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा नेता पहिला कोण असेल? आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु पहिला कोण असेल? अरे तुमचा आमचा माय बाप आहे. खरं तर या अभंगाच्या चरणामध्ये गुरुरायाला तुकोबरायांनी नमन केले, महाराजा दत्तात्रया म्हणून नमन केलंय. पण महाराजा या शब्दाचा अर्थ पाहिला तर महान असा राजा होतो. महान असा राजा दत्तात्रयांना का म्हटलं? कारण दत्तात्रय या ब्रह्मांडाचा मालक आहे. जेव्हा जेव्हा दत्तात्रयाची अवधूत मूर्ती आपण पाहतो त्यावेळेस दत्तात्रयाच्या पाठीशी उभ्या असणारी 33 कोटी देवांची गायी, या गायीमध्ये 33 कोटी देव सामावलेले असतात, संपूर्ण सृष्टी सामावली असते. ही गायी तुम्हाला सांगते, गायी म्हणजेच दत्तात्रयांच्या पाठीमागं पृथ्वी मायबाप. दत्तात्रयांच्या पायाशी असणारी 4 श्वान, त्याला मराठी भाषेत कुत्र असं म्हटलं जातं. ते 4 कुत्र नाहीत, 4 वेद आहेत. हे कधीतरी आम्हाला कळलं पाहिजे. दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि साक्षात महेश. ब्रह्मा विष्णू महेश यांची त्रिमूर्ती म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. प्रथमतः या कीर्तनातून काही घेऊन नाही गेला तरी चालेल, पण लाडक्या बहिणींनो जाताना आपली चप्पल आपणच घेऊन जा. असं मला म्हणायचं नव्हतं गणवट साहेब, मला म्हणायचं होतं या कीर्तनातून आपण काय घेऊन नाही गेला तरी चालेल, पण दत्त म्हणजे काय हे अण्णांनी सुंदर प्रमाण दिलं. ब्रह्मा विष्णू महेश यांची त्रिमूर्ती म्हणजे दत्त आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. मग तुकोबरायांनी नमन केलंय, गुरुरायाला नमन केलंय. गुरुराया कुणाला म्हटलंय? गुरुराया अवधूत चिंतन दत्तात्रयांना म्हटलंय. दत्तात्रय तुमचे आमचे सुद्धा गुरु आहेत. आता कोड उलगडलं का लाडक्या बहिणींनो? काळजी करू नका, पुढचा हप्ता लवकर पाठवायची व्यवस्था करू. पण कळलं का की गुरुरायांना नमन का करायचंय, दत्तात्रयांना नमन का करायचंय? अरे मला सांगायचंय, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती आहे. सृष्टीचा पालन करता सुद्धा हेच आहेत, सृष्टी निर्माण करणारे सुद्धा हे त्रिमूर्ती आहेत, आणि त्यांचा अवतार हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचा आहे. मग ते तुमच्या आमच्या करता ब्रह्मा विष्णू महेश माता पिता असतील, गुरु असतील, तर दत्तात्रय सुद्धा तुमच्या आमच्या करता गुरु पाहिजेत. आयुष्यात गुरु असला पाहिजे की नाही? गुरु कोणाकोणाच्या आयुष्यात आहे? कोणाकोणाच्या आयुष्यात आहे ना? सांगा, गुरु कोणी कोणी केला? हात वर करा. हा, 1 2 3 4 5 6 खुर्चीवर बसलेले. खुर्चीवर बसायचं असेल तरी गुरु लागतो. गुरु शिवाय खुर्चीवर बसता येत नाही. खुर्चीवर बसायला सुद्धा गुरुच लागतो. मग ती खुर्ची राजकीय असो, सामाजिक असो, आध्यात्मिक असो, गुरु शिवाय खुर्ची प्राप्त होत नाही. आणि ज्या माणसाला गुरु शिवाय खुर्ची प्राप्त होते ती खुर्ची लवकर मोडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्ञानोबराय म्हणतात, अण्णा काय म्हणतात ज्ञानोबराय हरिपाठामध्ये?
जर गुरु आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं आयुष्य नरकासारखं आहे. गुरुविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. अरे ज्या माणसाच्या आयुष्यात गुरु नाही त्या माणसाचं आयुष्य नरकासारखं आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी आयुष्यात गुरु करून घेतला नाही ना त्यांना हात जोडून विनंती आहे, आयुष्यात गुरु करून घ्या. पहिला गुरु तुमचा माता पिता आहे, पण सामाजिक जीवन जगत असताना तुमचा गुरु आध्यात्मिक असला पाहिजे. तुमचा गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असला पाहिजे आणि तो आपण करून घ्यावा अशा आपणाला सर्वांना कोपरापासून विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला पा खालून श्रोत्यांनी आपल्याला ऍडव्हान्स दिला. चिठ्ठी आई है, चिठ्ठी आई है. आता चिठ्ठी येत नाही हो, आता व्हॉट्सअपला मेसेज येतो. घरामध्ये कांदा चिरत असताना या तरुणांना आईच्या डोळ्याला आलं पाणी घनवट साहेब दिसत नाही. घरामध्ये कांदा चिरत असताना आईच्या डोळ्याला आलं पाणी तरुणांना दिसत नाही, पण फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत असताना मैत्रिणीला आलेला ताप पाहून ह्यांचा हे ताप कधी वाढतो ह्यांना कळत आहे. आणि चिठ्ठ्यांचे दिवस गेले, पण तरी सुद्धा आता महाराजाचा मोबाईल खाली आहे. महाराज काय व्हॉट्सअप बघणार आहे का? महाराज काय इंस्टाग्राम बघणार आहे का? जरी कोणाकडे फोन नसला तरी गणवट साहेबांकडे फोन आहे. त्याच्यामुळं त्यांनी ॲडव्हान्स टाईम दिला. ते म्हटले 6:05 पर्यंत कीर्तन चालू द्या. आपलं 6:30 पर्यंतचा वेळ होता, परंतु आमच्या अण्णांची जर परवानगी असेल तर काय हरकत नाही ना. कारण बारामती पारवडी गावामध्ये कीर्तन सेवा होती 7 ते 9. गणवट साहेबांच्या विनंतीला मान राखून ती सेवा आपण कॅन्सल केलेली आहे. कारण निश्चितपणे राजापूरच्या या मातीमध्ये आपण मगाशी महाराजांनी सांगितलं आल्या की महाराज तुमचं डिस्कमधील तांबे वस्तीवरती बाळवांच्या दरबारात कीर्तन झालं होतं. घाडगेंच्या इथं सुद्धा आपल्या डिस्कमध्ये कीर्तन झालं होतं. निश्चितपणे ही मानदेशाची माती आहे आणि या मानदेशाच्या मातीचा इतिहास हा मानदेशीच्या लोकांना निश्चितपणे माहीत आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. तुकोबारायांनी गुरुरायाला नमन केलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या गुरुरायाला नमन केलं पाहिजे. कारण गुरुरायाच्या विषयी अनेक श्लोक आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे आणि त्याला आपण नमन केलं पाहिजे. यापेक्षा आणखीन कोणतं उदाहरण असलं पाहिजे, कोणता श्लोक असला पाहिजे? अरे 350 वर्षापूर्वीचा इतिहास पहा. राजमाता मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना म्हटल्या, शिवबा आया बहिणींच्या आबरूची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना शिवबा अरे ती पाहत बसणे हे मराठी मातीच्या मावळ्यांना कधी शोभत नाही. त्यावेळेस शिवबा राजा उठले, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. रायरेश्वराच्या मंदिरावरती शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा प्रकट केली. पण कोणत्या गुरुचं बळ माझ्या शिवबा राजाला मिळालं? अरे ज्या वेळेस भक्ती आणि शक्ती एकत्र येते तेव्हाच स्वराज्य निर्माण होतं. अरे शिवबा राजांना गुरु भेटला, तो गुरु होता एक बा आणि त्या बाचं नाव होतं तुकोबा. तुकोबरायांचं कीर्तन जवळ आहे असं जेव्हा महाराजांना समजायचं तेव्हा महाराज त्या कीर्तनाला आवर्जून जाऊन उपस्थित राहायचे. एकदा मुघलांना समजलं अरे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचे गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात दंग झालाय. चिपळ्या वाजवतात, टाळ वाजवतात. अरे छत्रपती शिवरायांना पकडण्याची ही नामी संधी सोडून चालला राय. मी गुरुविषयक सांगतोय, पण गुरुची ताकद इतके. अरे विठ्ठलाची मूर्ती समोर उभा होती आणि गुप्तहेर खात्यानं बातमी दिली शिवबा राजांना, मुघलांचं सैन्य महाराज आपल्याला पकडण्याकरता आलेलं आहे. कीर्तनात रक्तपात नको, पण लपायचं कुठं, पळायचं कुठं? राजा आपला लपणारा नव्हता. धर्मावरती संकट आलं तर निद्रा छातीनं धर्मासाठी आत्मबलिदान देतो. त्याचं नाव शिवबा आहे, त्याचं नाव संभाजी आहे. शिवबा राजे लपत नव्हते, पण तुकोबरायांनी त्यांना सांगितलं, राज तुम्ही रयतेचा विठ्ठल आहात,
आणि रयतेच्या विठ्ठलाला जर बडव्यांनी घेरलं तर रयतेचा विठ्ठल लोककल्याणकारी होऊ शकत नाही. आणि तुकोबरायांच्या विनंतीला मान देऊन या रयतेचा विठ्ठल तुकोबरायाने विठ्ठलाच्या मूर्ती मागे लपवला आणि मुघलांना हा विठ्ठल सापडला नाही. अरे जिथं शक्ती कामाला येत नाही तिथं भक्ती कामाला येते. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात बळेविना शक्ती बोलू नये. जर बळ असेल तरच शक्ती. आणि भावाशिवाय देव कळत नाही. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. अरे गुरुच आयुष्यात नसेल तर जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांसारखा गुरु आपल्या आयुष्यात असला पाहिजे. या गुरुला आपल्याला नमन करता आलं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं कार्य करत असाल तर राजकीय क्षेत्रातला गुरु तुमच्या समोर उभा राहिला पाहिजे. आता राजकीय क्षेत्र म्हटलं असेल तर कोणाच्या समोर चित्र आठवलं असेल आमदाराचं, कोणाच्या समोर चित्र आठवलं असेल खासदाराचं, कोणाच्या समोर चित्र आठवलं असेल मंत्र्याचं, कोणाच्या समोर चित्र आठवलं असेल पंतप्रधानाचं, कोणाच्या समोर चित्र आठवलं असेल राष्ट्रपतीचं. आणि राष्ट्रपतीच्या वरती भारतात काय पद नाही. इथपर्यंत तुम्हाला आम्हाला आठवेल. अरे पण राजकीय क्षेत्रातला सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर परमात्मा भगवान श्रीकृष्णांसारखा राजकारणी डॉन या जगात झाला नाही आणि कधी होऊ शकत नाही. अरे जे आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, माणसं म्हणतात की परमार्थ करणाऱ्या माणसांनी राजकारणात येऊ नये. मला सांगायचं इतकंच, ज्या प्रभू श्री रामचंद्रांचं आम्ही नाव घेतो त्यांना आदर्श गुरु माना. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो, आध्यात्मिक असो, प्रभू श्री रामचंद्रांसारखं आदर्श व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवरती झालं नाही. प्रभू श्री रामचंद्र सुद्धा अयोध्येचा राजा होते, हे आम्हाला विसरून चालणार नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा चक्रवर्ती होते. भगवान श्रीकृष्णांसारखा डॉन या जगाच्या पाठीवरती जन्माला आला नाही आणि पुन्हा कधी येणार सुद्धा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मी का सांगतोय महाराज, कारण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सुद्धा राजा आहे, पण तो राजकारणातला राजा नाही. अवधूत या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. तो ज्ञानाचा राजा आहे. आणि ज्ञानाचा राजा म्हटलं की फक्त आणि फक्त नाव येतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि ज्ञानाचा राजा म्हटलं तर अण्णा फक्त नाव कोणाचं येतं? आळंदी निवासी ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे याती कुळाचा विचार, फक्त करुणा कर ज्ञानाबाई. मला सांगायचं इतकंच माय बाप हो, या जगाच्या पाठीवरती ज्ञानियांचा राजा म्हटलं की पहिलं नाव येतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि दुसरं नाव येतं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुकोबरायांनी नमन केलंय गुरुरायाला, तुकोबरायांनी नमन केलंय महाराजा दत्तात्रयाला. मग महान असा राजा जो ज्ञानियांचा राजा आहे असा दत्तात्रय, या दत्तात्रयाला नमन केलं. पण महान असा राजा होण्याकरता पहिल्यांदा त्यानं प्रजेची काळजी घ्यावी लागते. मगाशी म्हटलं मी राजा का बेटा अब राजा नाही बन सकता. राजा हा मतदारांच्या पेटीतून जन्माला येतो. आणि आता ताईमाय अक्का कशावर बी मारा शिक्का असं नाही. लाडक्या बहिणींना जवळ आलंय रिंगण, निवडणुकांचं तुमच्या दारात येतील आणि तुम्हाला दान मागतील, पण तुम्हाला दान करण्याचा अधिकार आहे. अरे आयुष्यात तुम्ही कधी अन्नदान केलं नसेल, रक्तदान केलं नसेल, पण 5 वर्षानं तुम्हाला एक दान करण्याची संधी येते, त्याचं नाव आहे मतदान. आणि या मतदानातूनच राजा जन्माला येतो आणि तो राजा तुमच्या हातात जन्माला घालणे. पण लाडक्या बहिणी स्वतःचं मत हे दान करताना विचार करून करतात, पण लाडके भाऊ विचार करून करत नाहीत. तर लाडक्या बहिणी हाडाच्या तुकड्या करता तुम्ही दान कधीच करत नाही. माणसानं हाडाच्या तुकड्या करता
आणि 500 रुपयाच्या नोटी करता अरे मत नावाचं दान नाही केलं पाहिजे. तुमच्या पोरांच्या तुमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्य पाहणाऱ्या माणसाकरता तुम्ही दान केलं पाहिजे. त्याचं नाव आहे मतदान. त्याचं नाव आहे मतदान. आणि त्याच्यातूनच राजा जन्माला येतो. त्या राजाचं नाव आहे महान असा राजा. परंतु हा महान राजा जो ज्ञानियांचा राजा आहे तो जन्माला आला, त्याची जन्मकथा आपण पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाल विठाला. पहा, जशा लाडक्या बहिणींना तुम्ही तर जमलेला आहात तशा 3 लाडक्या बहिणी स्वर्गामध्ये जमलेल्या होत्या. एका लाडक्या बहिणीचं नाव होतं लक्ष्मी माता, दुसऱ्या लाडक्या बहिणीचं नाव होतं पार्वती माता आणि तिसऱ्या लाडक्या बहिणीचं नाव होतं सरस्वती माता. ए माता, ऐका आलं का आता? काय सांगितलं सांगा? 3 लाडक्या बहिणी जमल्या होत्या, मीटिंग भरली होती. मुक्काम पोस्ट स्वर्ग, विकासांना मुक्काम पोस्ट स्वर्ग. आणि स्वर्गामध्ये मीटिंग भरली असताना 3 लाडक्या बहिणी म्हणत होत्या आता 1500 रुपयाचा हप्ता थोडा लेट झालेला आहे, लवकर कसा येईल याची व्यवस्था करावी लागेल, लाडक्या भावाला फोन लावा लागेल. काय ऐकताय? असं नाही म्हटल्या. त्या म्हटल्या आपल्या तिघींसारखी पतिव्रता या जगाच्या पाठीवरती झाली नाही आणि या जगाच्या पाठीवरती होऊ शकत नाहीच. असं कोण म्हणतंय? लाडक्या बहिणी म्हणतात. कोण लाडक्या बहिणी? 3 लाडक्या बहिणी. 1 लक्ष्मी माता, 2 पार्वती माता आणि 3 सरस्वती माता. मग मी काय सांगतोय ऐका आता. त्यांनी सांगितलं आपल्यासारखी पतिव्रता या जगाच्या पाठीवरती झाली नाही आणि कधी होणार सुद्धा नाही. आणि हे ऐकलं कळीचा नारद मुनी तिथूनच चालला होता. कळीचा नारद मुनीनं ऐकलं आणि कळीचा नारद मुनी म्हटला काय चाललंय मीटिंग मध्ये लाडक्या बहिणींनो? तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, पार्वती माता म्हणाली, सरस्वती माता म्हणाली, नारद मुनी आम्हाला खरं सांगा या जगाच्या पाठीवरती आमच्यासारखं पतिव्रता कोण आहे का? आता तो कळीचाच नारद. नारद किसे कहते अन्ना? जिसकी कोई बात रद्द ना होती है उसे कहते हैं नारद. आणि या नारदांची कुठलीच बात रद्द होत नाही. गावात बी नारद असतोच. तो पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे. सावसृष्टी मला कळलं नारद कोण आहे. मी गेल्यानंतर शोधा. पण नारद मुनी म्हटले ए मातांनो, अरे तुम्ही म्हणताय तुमच्यासारखं या जगाच्या पाठीवरती कोण पतिव्रता नाही, पण या पृथ्वी तलावरती अशी एक पतिव्रता आहे. त्या पतिव्रतेचं नाव आहे अनुसया माता. अरे जगाच्याच काय या विश्वाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी पतिव्रता आहे. नारद मुनी काय बोलता? खबरदार. तुम्हाला काय वाटतंय का नाही नारद मुनी? आम्ही देवाच्या पत्नी ब्रह्मा विष्णू महेश ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांच्या धर्मपत्नीचा अपमान करता? आणि मग नारद मुनी म्हटले तुम्हाला कोणती मला शिक्षा द्यायची असेल, खोटं ठरलं तर द्या. तुम्ही काय करा, तुमच्या नवरोबाला विचारा. कोणाला? नवरोबा. आणि मग ह्या गेल्या नवरोबाकडं. पार्वती माताच्या नवरोबाचं नाव काय? भोळा शंकर. भोळ्या शंकराला पार्वती माता म्हणाली हे धनी मला खरंच सांगा या जगाच्या पाठीवरती मी सगळ्यात महान पतिव्रता आहे ना? शिवशंकर म्हटले खरंच सांगू का? नाही खरंच सांगा. मग सांगितलं खरं. ते म्हटले या जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी पतिव्रता कोण असेल तर आत्री ऋषींची पत्नी अनुसया माता आहे. झाला बट्ट्याबोळ. कडक लक्ष्मी झाली पार्वती माता, महाकाली झाली. हे खोटं आहे. अगं हे खरं आहे ग. परत लक्ष्मी माता गेली महाविष्णूकडं. तिनं सुद्धा विचारलं खरंच सांगा धनी या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी पतिव्रता मीच आहे ना? महाविष्णू म्हटले खरंच सांगू का लक्ष्मी? राग येणार नाही ना? लक्ष्मी म्हटली नाही येणार राग. आणि सांगितलं महाविष्णूनं
या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी पतिव्रता आत्री ऋषींची पत्नी अनुसया माता आहे. आता लक्ष्मी सुद्धा कडक झाली. सरस्वती माता गेली ब्रह्माकडं. ब्रह्माला सुद्धा प्रश्न विचारला, ब्रह्माने सुद्धा तेच उत्तर दिलं. तिन्ही मातांची परत मिटिंग बसली. करायचं काय? अरे आपण ब्रह्मा विष्णू महेशाच्या धर्मपत्नी आहोत. अहंकार झाला. आपल्यापेक्षा या जगाच्या पाठीवरती कोणी पतिव्रता असू शकत नाही. मग ठरला निर्णय, अरे अनुसया मातेचं पातिव्रत्य नष्ट करायचं. पण कोणी करायचं? कोणी करायचं? ह्या तर जाऊन काय करू शकत नाहीत अण्णा. मग ह्यांनी ठरवलं, आपण आपल्या परत नारदाला बोलावलं. जिसे की कोई बात नारद होती है उसे कहते नारद. नारद आले. नारदांना विचारलं. नारद म्हणले, तुम्ही काय करू शकत नाही. तुम्ही हे करण्याकरता तुमच्या नवरोबांना पृथ्वी तलावरती पाठवा. आता काय किती मोठं धर्मसंकट नवरोबांसमोर उभा राहिलं. पण जो बायकोचं न ऐकतो तो बैल कसला, त्याला म्हणतात नवरोबा. सांगितलं ब्रह्मा विष्णू महेशाला. ब्रह्मा विष्णू महेशाला ऐकावं लागलं. पार्वती मातेचं ऐकावं लागलं. सरस्वती मातेचं ऐकावं लागलं. लक्ष्मी मातेचं. आणि विचारायतल्या लक्ष्मीला, पार्वतीला, सरस्वतीला ऐकतो का नाही नवरोबा? ऐकावंच लागतं. आणि ठरलं, ब्रह्मा विष्णू महेशाने साधूचा अवतार घेतला. आत्री ऋषींच्या पर्णकुटी समोर अरे अनुसया माता सुंदर असा रांगोळीचा सडा घालत होती. सकाळची वेळ होती आणि साधूंच्या रूपात हे तीन साधू गेले. ब्रह्मा विष्णू महेश आणि ओम भिक्षामदेहि म्हणायला लागले. आता आत्री ऋषींची पत्नी अनुसया माता त्यांना भिक्षा द्यायला जाणार. तितक्याच म्हणली, माते आम्हाला खूप भूक लागले, आम्हाला जेवण वाढ. मातेनं त्यांना घरामध्ये घेतलं. हातामध्ये पाण्याचा तांब्या दिला. जलप्राशन केलं. आणि ते घरात बसल्यानंतर ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या रूपातले तीन साधू म्हणायला लागले, माते आम्ही जेवण करू, पण एका अटीवरती. आणि ती अट तू पूर्ण करणार का आधीच सांग. अनुसया माता म्हटली, माझ्या दारात आलेला कुठलाही भिक्षुक भुकेला जात नाही. आणि जर भुकेला गेला तर महाराज माझं पातिव्रत्य नष्ट होईल. आजपर्यंत जप तप नष्ट होईल. असं का आणि कोणती अट आपण घालणार आहात? आपली कोणती अट मला मान्य आहे. अनुसया मातेला वाटलं, अरे पंचपक्वानांचं ताट द्यावं अशी अट असेल. पण अट मात्र फार विचित्र होती. अट होती, जे आपण जेवण वाढणार आहे ते जेवण आपण नग्न होऊन वाढायचं. अंगावरती कोणतंही वस्त्र घ्यायचं नाही. निर्वस्त्र होऊन आपण आम्हाला अन्न वाढायचं. कोणाची अट आहे? ब्रह्मा विष्णू महेश जे साधू रूपात आलेत, कोणाचं पातिव्रत्य नष्ट करायला आलेत. अनुसया माता आत्री ऋषींची पत्नी, धर्मपत्नी होती, पतिव्रता होती. असं म्हटलं जातं, अरे पतिव्रता असणाऱ्या धर्मपत्नीची सत्ता मायबाप काळावरती सुद्धा असते. म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि साक्षात देवच तिचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता आलाय. विचित्र अट पाहून तिनं मालकाची परवानगी मागण्याची परमिशन त्यांना साधूंना मागितली. बघ अनुसय, नाही तू आमची अट पूर्ण केली, आज तुझं पातिव्रत्य सुद्धा नष्ट होईल. तुझं दान धर्म सुद्धा करण्याची असणारी औपचारिकता सुद्धा नष्ट होईल. मोठं धर्म संकट सापडलं अनुसया मातेच्या समोर. अनुसया माता स्वतःचा असणारा पती आत्री ऋषींच्या पर्णकुटीमध्ये गेली. आत्री ऋषींना नमस्कार केला. सांगितलं आपल्या आत्री ऋषींना विचित्र असे साधू आलेत आणि सांगतायत निर्वस्त्र होऊन अन्न वाढावं लागेल. साधू उपाशी गेले तर आजपर्यंत आपण जो दान धर्म केला हे सगळं काही दान धर्म व्यर्थ ठरेल. काय करू? तेव्हा आत ऋषींनी 2 मिनिटं डोळे झाकले. पाहतात तर काय, साधूच्या रूपात त्यांना ब्रह्मा विष्णू महेश दिसले. आणि ब्रह्मा विष्णू महेश दिसल्यानंतर अनुसया मातेला ते समजावू लागले, अगं माता पित्यांपुढं निर्वस्त्र होणं
ही काय फार मोठी गोष्ट नाहीये. माता पिता आपल्या निर्वस्त्र शरीराला लहानपणापासून पाहतातच. आणि मग पतीची परमिशन मिळाल्यानंतर पण पतींनी एक कुमंडलूमध्ये जल दिलं. जे जल मंत्रमुक्त होतं, मंत्राने युक्त होतं. ते घेऊन त्यांनी सांगितलं की ते जायचं आणि पहिलं त्या साधूवरती काय करायचं, शिंपडायचं आणि मगच त्या साधूंना जेवण वाढायचं. आणि मग त्या ठिकाणी जसं अनुसया माताला अत्रि ऋषीने सांगितलं तसंच अनुसया मातेनं केलं. ते कुमंडलूतलं जल घेतलं, गेल्या गेल्या साधूंवरती शिंपडलं. साधूंची लहानशी 3 बाळं तयार झाली. बाळ रांगायला लागली आणि आपोआप अनुसया मातेला सुद्धा पाना फुटला. आणि अनुसया माता अरे जेवण वाढण्याऐवजी स्वतः आपलं स्वतःचं स्तनपान दूध प्राशन त्या बाळांना करू लागली. आणि ती बाळ अरे दुसरी तिसरी कोणी नसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून उदयाला आली. श्री गुरुदेव दत्त म्हणून उदयाला आली. आणि हाच तो पर्वणी काळ, ज्या पर्वणी काळाची वाट आज साक्षात गुरुवारच्या या पवित्र दिवशी तुम्ही आम्ही पाहत आहोत. आणि मग 6 महिने ही काय बाळ घरी गेली नाहीत. बायका शोधायला लागल्या. लक्ष्मी माता, पार्वती माता, सरस्वती माता. अण्णा इथं नाही जन्म झाला, इथं नाही जन्म झाला, ही फक्त चमत्कार झाला. जन्माची कहाणी ऐकायची असेल तर मी पुन्हा येईन. आता ते पुन्हा येतात गणवड साहेब, तर मी काय येणार नाही. मी बी पुन्हा येऊ शकतो आणि पुन्हा आल्यानंतर सविस्तर अशी कहाणी सांगू शकतो. फक्त आता इतकंच सांगेन, ती 3 बाळं जन्माला आल्यानंतर मायबाप हो त्या 3 बाळांना स्तनपान करायला लागली. आपोआप पाना फुटला अनुसया मातेला. आणि 6 महिने ती काय बाळं घरी गेली नाहीत. लक्ष्मी माता, पार्वती माता, सरस्वती माता स्वर्गातनं खाली आली, पाहू लागली. नारद मुनींना विचारलं कुठे कुठे. आणि मग नारद मुनींनी सांगितलं जिसे की कोई बात ना रद्द होते उसे कहते नारद. नारद म्हटले अगं तुझ्या ब्रह्मा विष्णू महेशाची बाळं झाली. रडायला लागल्या बायका, येऊन पाया पडायला लागल्या अनुसया मातेच्या. चुकलं आमचं, आम्हीच सांगितलं होतं बैलाला असं कर. आणि मग आता तरी काय कर, माफ कर. तुझ्यासारखी पतिव्रता या जगाच्या पाठीवरती होणे नाही. अरे ज्या साक्षात ब्रह्मांडाचे मालक ब्रह्मा विष्णू महेशांची बाळ झाली, त्यांना बाळ होता आलं एका पतिव्रतेसमोर. पण बाळ झाल्यानंतर एवढी मोठे सामर्थ्य असताना पुन्हा त्यांना विष्णू होता आलं नाही, पुन्हा ब्रह्मा होता आलं नाही, पुन्हा साधू होता आलं नाही. ही पतिव्रतेची ताकद आहे. पण अनुसया मातेला विनंती केली, अत्रि ऋषींना विनंती केली, लक्ष्मीने विनंती केली, पार्वतीने विनंती केली, सरस्वतीने विनंती केली, स्वतः जगाच्या माता विनंती करतायत. विनंतीला मान दिला आणि परत कुमंडलातलं पाणी अत्रि ऋषींनी शिंपडलं. आणि त्याच बाळांचे पुन्हा तयार झाले ब्रह्म विष्णू महेश. आणि याच ब्रह्म विष्णू महेशांनी आशीर्वाद दिला. सांग अनुसया माता काय पाहिजे तुला. माझ्या अनुसयेच्या सुता तुका म्हणे पाव आता. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश पावले आणि अनुसया मातेला वरदान विचारलं काय पाहिजे. तेव्हा अनुसया माता म्हणाली देवा, अरे देवा, तू माझ्या जरी गर्भाच्या पोटी माझ्या पोटी जन्माला आला नसला तरी सुद्धा अरे जेव्हा तुझं लहानसं असं हे रूप तयार झालं देवा, तेव्हा आपोआपच एका आईला पाना फुटला. आणि या लेकरं जेव्हा ओरडायला लागली तेव्हा या लेकरांची भूक भागवण्याकरता आपोआप फुटलेला पाना मी तुम्हाला पाजला. माझी एकच इच्छा आहे, माझ्या पोटी जन्म घ्या. आणि मग तिथून पुढं आशीर्वाद दिला. आणि दत्त अधिक अत्रेय ब्रह्मा विष्णू महेशांनी अनुसयेच्या पोटी असे सांगितलं की आपण कीर्तनातून काही घेऊन नाही गेला तरी चालेल, पण जाताना आपल्या चपला घेऊन जा. असं अजिबात सांगितलं नाही. फक्त एक घेऊन जा, आपण आपला गुरु करून जा. काय करून जा? गुरु करून जा. जो आपल्यापेक्षा ज्ञानी त्याला गुरु माना. हेच कीर्तन रूपी सेवेचं द्योतक आहे आणि ते घ्याल एवढा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. आणि ही 24 गुरु प्राप्त करणारी अवधूत मूर्ती तुमच्या आमच्या समोर प्रकट उभा राहिली. अभंगाचं 2रं चरण. कधीतरी आपल्या आयुष्यात आपल्याला विश्रांती घ्यावी वाटली तर आपल्या जीवाची विश्रांती याच्या चरणाशी घ्या. आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे कोडे कोडे. अरे हे कोड कोण निवारण करणार असेल, आपल्या जीवनाचं साकडं घालायचंय ना, तर अवधूत चिंतन श्री गुरुदेवांच्या चरणापाशी घाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या साकडं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यात किती मोठं संकट असू द्या, आपल्या आयुष्यात किती मोठं संकट असू द्या, अरे या संकटाला भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय श्री गुरुदेव दत्त राहणार नाहीत. फक्त मनामध्ये भाव ठेवून दत्तांची काय करा, भक्ती करा. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलणे. मनामध्ये भाव ठेवा, भक्ती करा, निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि तुमच्या जीवनाचं सगळं काय कोडं दूर होईल. अभंगाची तीनही चरण सोडवून झाली. अभंगाचं शेवटचं चरण यानंतर होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला श्री गुरुदेव दत्तांचं भजन करायचंय. सर्वांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचं भजन करायचं. नंतर विठोबा रखुमाई होईल. हार घेऊन यायचं. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद हात वरती करा, हात. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा. म्हणा म्हणा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे भजन करा, भजन करा. ते भजन करा, हा मागं. दत्त गुरुचे भजन करा. दत्त गुरूंचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हात वरती, हात हात खालणार पाहिजे. रकुमार जय विठोबा. रकुमाये 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 माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे कोडे. निश्चितपणे अभंगाच्या तीनही चरणांना आपण स्पर्श केला. अभंगाची तीनही चरण आपल्यापर्यंत मांडली. अभंगाचं शेवटचं चरण माझ्या अनुसयाचे सुता तुका म्हणे पाव आता. निश्चितपणे हा अनुसयाचा सूत तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आपण केलं. सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी येण्याचा योग आला ते सदरक्षणाय खलनिकरणाय सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या विनाशासाठी काम करणारे आमचे अभिजित घनवट साहेब आपणासही धन्यता देतो. कीर्तन रूपी सेवेच्या पूर्णविरामात जात असताना सर्वांना धन्यता देऊन कीर्तन रूपी सेवेच्या पूर्णविरामाला जात असताना मायबाप हो, आपल्या इतकं संज्ञान आयुष्यात नामस्मरण करा. या जगाच्या पाठीवरती नामापेक्षा या जगाच्या पाठीवरती काही श्रेष्ठ नाही.